नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर काही पदांचे जे एग्जाम आहे ते येत्या आठवड्यामध्ये होणार आहे। तर त्यांच्या ज्या हॉल तिकीट आहे ह्या साइटवर उपलब्ध झालेल्या आहेत। तर हॉल तिकीट डाउनलोड कशा करायच्या ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही डायरेक्टली हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी च्या साइटला येऊ शकता। आल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे जो आपल्याकडे फॉर्म भरताना मिळालेला आहे। तर सर्वप्रथम आपण साइटवर येऊ। तर बघा, IBPSच्या साइटला आल्यानंतर पर्यवेक्षिका व मुख्य सेविका या दोन पदांच्या हॉल तिकीटा साइटवर उपलब्ध झालेल्या आहे आणि पेपर हा 29/2/2024 ला होणार आहे। या अगोदर आपण जो व्हिडिओ दिला त्यामध्ये आपण सर्व जे आहे ते डिस्कस केलेलं आहे। तर साइटवर आल्यानंतर इथे तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करा, इंग्लिश किंवा मराठी। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा रोल नंबर आहे। तुम्हाला मेसेज व मेल सुद्धा आलेला असेल, तुम्ही त्यावर सुद्धा चेक करू शकता किंवा फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मवर सुद्धा तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर आहे। त्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड असू शकते तुमच्याकडे किंवा तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता। जर डेट ऑफ बर्थ टाकायची असेल तुम्हाला तर तुमची डेट ऑफ बर्थ 4 सप्टेंबर 1991 असेल तर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे 04-09- आणि शेवटचे 2 डिजिट म्हणजे 91। या प्रकारे तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि सर्वात खाली लॉग इनचा ऑप्शन दिलेला आहे, इथे तुम्हाला लॉग इनला क्लिक करायचं आहे। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। यावरती लॉग इनला क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमची हॉल तिकीट ओपन होणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही बघायची गरज नाही आहे। तर अशा प्रोसेसने तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षिका मुख्य सेविका यासाठी अर्ज केला असेल तर तुमची हॉल तिकीट उपलब्ध झालेली आहे। तर लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या व आपल्याला कोणते सेंटर मिळाले बघून घ्या। फक्त 3 केंद्रावर ही एक्झाम होणार आहे। तर जिल्हा परिषद बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।